त्याचं रिॲक्शन बघा. हा ओरडतो. त्याला माहितीच नव्हतं ना आम्ही हे डेकोरेशन करून त्याला बाहेर पाठवलं होतं म्हणून. खूप मोठ्याने ओरडला. त्याला मी कपडे आणण्यासाठी बाहेर गेले होते. सिम्पल आणले कपडे, कारण तितकी मुलांचे कपडे लगेच बारीक होतात ना. 2 टी शर्ट आणले आणि 1 पॅन्ट आणली. खूप गडबड झाली. मग त्याला आंघोळ करायला सांगितलं, नंतर मग तयारी करायला सांगितलं. छान आनंद होतो ना लहान मुलांना असं दाखवलं की असं सरप्राईज देत जा. नंतर तिथं हे लावलं, गाणी लावली. गाणी लावून त्यांना सगळ्यांना सांगितलं नाच करा. की कोणी ह्याला खूप आवडतं नाच करायला. तो बघत होता कुठे काय काय लावलं ते. छान वाटलं. ते कपडे आणून ठेवले ते. त्याला विचारलं कुठलं घालायचं ते घाल म्हणून. सगळी मुलं आली. मुलं पण लाजतात येण्यासाठी. आमच्याच फ्लोअरमध्ये जेवढी मुलं होती तेवढी बोलवली. बघा ह्यांचा लुक. ते हातात एक बेल्ट दिलं. ते लाईट गेली तर बेल्ट असं चमकतं. मला पण माहीत नव्हतं. सगळ्यांच्या हातात एक एक बेल्ट लावलं. काय काय करतात मुलं एक समजत नाही. मग ते गाणं लावलं धुरंधरचं. मग ते छान नाचत होता. त्याला आवड आहे नाचायची. तिचे हातपाय पण छान वळतात. कराटे चॅम्पियनने बेल्ट मिळालेले ब्लॅक कलरचा पुढे गेला तो. त्याचे हातपाय खूप वळतात. हुशार आहे. आजकालची मुलं खूप हुशार असतात. त्यांना सांगायची गरज नाही. चला परत भेटू. बाय.